विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचाली नव्हे, केंद्रीय नेतृत्वाला भाजपने 30 जणांची यादी पाठवली। केशव उपाध्याय, राम सातपुते, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर आणि संजय केनेकरांसह 18 नावे समोर। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती, काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा। उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा, येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ। मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळांचं सूचक वक्तव्य। तर विधान परिषद ठाकरेंनीच लढावी यासाठी पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आग्रही। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान, आतापर्यंत तब्बल 92.66% मतदानाची नोंद। तर तमिळनाडूत 85.14% मतदान। पहिल्या टप्प्यात दीदींचे गुंड घराबाहेर पडले नाहीत, मी गुंडांना सांगतो दुसऱ्या टप्प्यातही बाहेर येऊ नका, नाहीतर उलट टांगून सरळ करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट। पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हाय व्होल्टेज ड्रामा, तृणमूलच्या समर्थकांकडून भाजप उमेदवार शुभेंद्र सरकार यांना मारहाण। तर मुर्शिदाबादमध्ये टीएमसी कार्यकर्ते आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या संस्थापकांमध्ये झटापट आणि दगडफेक। बारामतीत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 58.17% मतदानाची नोंद। तर राहुरीमध्ये 55.85% मतदान। 4 मे रोजी दोन्ही मतदारसंघाचा निकाल लागणार। शरद पवारांच्या डिस्चार्ज नंतर सिल्वर ओकवर, पवारांची प्रकृती उत्तम, सध्या डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला। 10 ते 12 दिवसात महाराष्ट्र दौरा सुरू करणार। राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा, सातारातील ओझरे गावात जनजीवन विस्कळीत, भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू। तर धाराशिव, सोलापूर आणि लातूरमध्ये पिकांचं मोठं नुकसान, पंचनाम्यांची मागणी। राज्यात आणखी 2 दिवस वादळी पावसाचं संकट, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता।